पर नरसिंहवाड़ी मंदिर है, चंद्रपुर का मंदिर है, कोपेश्वर। अच्छा, तो क्या आपने इन सभी दर्शनीय स्थलों मंदिर है कोपेश्वर का अच्छे हमारा यहाँ का खवा बॉटल तिकडे घे का मला मसाला पुरी हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर एवढा वेळ तुम्ही फक्त ट्रॅव्हलिंग बघत होता. आता मी फायनली तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललो ते पण तुम्हाला थोड्या वेळात कळेल. आता आम्ही जेवण करायला थांबलोत. आता आम्ही आहे सध्या करमळ्यामध्ये आहे. जेवण करायला इथं थांबलोत. खूप चांगलं हॉटेल आहे. मी एवढ्या वेळ झोपले होते कारण सकाळी लवकर उठले होते. आमच्या छोट्या घरात बेबी आहे म्हणून त्यासोबत खेळायला. आता आले मी इथं जेवण करायला. खूप छान हॉटेल आहे. पप्पांनी आत्ता इथं गाडी लावले. जातो आम्ही जेवण करून, मग मी तुम्हाला भेटते काय जेवण करतोय वगैरे तुम्हाला दाखवते. मी पप्पा ज्योती आलो, बाकी कोण नाही आलं. थोडंसं काम आहे म्हणून आलं होतं. काय काम आहे काय आहे हे तुम्हाला सांगते मी उद्या. आम्ही स्कूटीवर चाललो. कार तिथं लावून येते, स्कूटीवर चाललो. पप्पा येईपर्यंत तिथं टाइमपास करतो. गाईज आम्ही जेवण केलं. आम्हाला जेवण खूप आवडलं. इथलं सर्विस पण छान आहे. पप्पा बिल करतायत. त्या आदित्य आणि पप्पा उभारले बिल करायला. आणि आम्हाला पुढे 1 आवर्स लागेल जायला. हां, छोटं बेबी वगैरे जर असेल कोणाचं तर त्यांच्यासाठी पाळणं. साई व्हेज फूड. खूप छान जेवण होतं. आम्ही अर्जंटली थांबलो पण जेवण आम्हाला खूप छान भेटलं इथं. जर कोणाला यायचं असेल, अहिल्यानगर रूटलाच आहे हे, येऊ शकता. फ्रीमध्ये प्रमोशन करून टाकले गाईज मी. कोणत्या काळातलं विसरलं.
गाईस तर आमचं इथं जे काम होतं आमचं झालेलं आहे. आता आम्ही इथं नाश्ता करायला थांबलो. नाश्ता गाईज आम्ही नाश्ता करायला थांबलेलो पण आम्हाला तिथं नाश्ताच नाही भेटला कारण ते दुकानदार आत्ता येऊन दुकान उघडले. काय बनवलं नाही म्हणून चाललो आम्ही पुढे. नॉट अ दुकान, ते आहे हॉटेल. तेच ते दुकानच म्हणावं लागेल. काय मला भेटलं नाही म्हणल्यानंतर. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा. दुकानच आहे ना ते. गाईज आता इथल्या हॉटेल पाशी पण थांबलो, इथं पण नाहीये. कुठं खायचं, भूक लय लागली आम्हाला आणि ओपन नाही झाले निघले हॉटेल. तर किती वेळ झाला आम्ही तसेच म्हणजे 2 वेळा झालं हॉटेलमध्ये थांबतोय आणि बघत बघत आलोय. पण जिथं बघेल तिथं मिसळ पाव हे ते. तर गाईज फायनली हॉटेल भेटलेलं आहे नाश्त्याचं. हॉटेल खूप भेटलेत, नाश्ता भेटत नव्हता त्यामध्ये. हॉटेल पण भेटलं. इकडे नुसतं मिसळ पावच आहे आणि ते दीदीला खायचं नव्हतं पण शेवटी वैतागून पोरगी पावभाजी खात आहे. आणि दहीवडा ऑर्डर केलाय, येईल थोड्याच वेळा. तिने पण तीच ऑर्डर केलाय. मीच केलते, तूच वेगळं केली. याने पण तेच ऑर्डर. फायनली नाश्ता आलेला आहे गाईज. आम्ही खाऊन भेटतो कारण भूक लय लागली आता आम्हाला. बाय. गाईज आम्ही फायनली लांबुर्टीला पोहोचलो. लांबुर्टीला जेवण करायला. पब्लिक बघा गर्दी. थोडीशी मिठाई खरेदी केली लांबुर्टीमधून. हॉटेल सुनील लांबुर्टी. कोण कोण आलं इथं मला नक्की कमेंट करून सांग. हॅलो गाईज, तर फायनली आम्ही घरी पोहोचलो. आम्ही गेलो होतो शिर्डीला जाण्यासाठी आणि आयुर्वेदिक औषध आणायचं होतं. पण शिर्डीला गेलो होतो, आम्हाला जसं बसमध्ये जायचं आहे कपडे घेऊन तसं आम्ही नाही घेऊन गेलो तिथं कपडे. एक ड्रेसवर पूर्ण दिवस रात्र काढून रिटर्न आलो. त्यामुळे शिर्डीला पप्पांनी आम्हाला घेऊन नाही गेले. आम्ही रिटर्न आलोत. पप्पा थोडे दिवसांनी घेऊन जातो बोलले. किती जवळ होतं तिथून शिर्डी आणि काय का शनी शिंगणापूर ना, दोन्ही जागी गेलो होतो पण जाणं नाही झालं. बघू आता नेक्स्ट टाइम कधी जातो. आयुर्वेदिक औषध आणायला गेलो होतो, ते भेटलं, ते घेऊन आलो. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.